नमस्कार, मी अशोक अडसुळे परत एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय आपल्या या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे यस समर्पण. तर मित्रांनो, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण शिकलो रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स आणि त्यानंतरच्या व्हिडिओमध्ये शिकलोत आपण की थेरम ऑफ बेसिक प्रपोर्शनॅलिटी. आता यापुढे आपण शिकणार आहेत अँगल बायसेक्टर थेरम, किंवा यालाच आपण म्हणतो करोलरी ऑफ बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. तर अँगल बायसेक्टर, प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर. तर इथं अँगल बायसेक्टर म्हणजे नेमकं काय असतं हे आधी समजून घ्या. अँगल बायसेक्टर म्हणजे असा असा किरण जो अँगलचे काय करतो, समान दोन भाग करतो, इक्वल दोन भाग करतो. त्या रेला त्या अँगलचा काय म्हणायचं, अँगल बायसेक्टर किंवा बायसेक्टर ऑफ अँगल. सो हिअर बायसेक्टर ऑफ अन अँगल ऑफ अ ट्रायंगल, एक ट्रायंगल आहे किंवा कुठल्याही ट्रायंगलच्या अँगलचा जो बायसेक्टर असतो तो बायसेक्टर काय करतोय, दॅट बायसेक्टर डिवाइड्स, विभागतोय द साइड अपोजिट टू द अँगल, द साइड अपोजिट टू द अँगल इन द रेशो ऑफ रिमेनिंग साइड. साइड अपोजिट टू द अँगल म्हणजे काय, तर ह्या अँगल सी च्या अपोजिट जी साइड आहे ए बी, त्या ए बी ला ह्या अँगल ए सी बी चा जो बायसेक्टर आहे तो विभागतोय, डिवाइड करतोय. पण कसं, इन द रेशो ऑफ रिमेनिंग टू साइड, इन द रेशो ऑफ रिमेनिंग टू साइड. आता रिमेनिंग टू साइड कोणत्या आहेत, मग ए बी तर अपोजिटची साइड झाली, अपोजिट साइड झाली, पण रिमेनिंग साइड आहेत सी ए अँड सी बी. तर ह्या सी ए आणि सी बी च्या रेशो मध्ये ह्या समोरच्या साइडला हा रे काय करतो, बायसेक्टर काय करतो, विभागतो. तर त्याला आपण असं इथं लिहू शकतो. आपल्याला दाखवायचं काय, आपलं टार्गेट काय आहे, तर ए ई अपॉन ई बी इज इक्वल टू सी ए अपॉन सी बी, सी ए अपॉन सी बी हे आपलं टार्गेट आहे, हे आपल्याला दाखवायचंय. तर चला मग सुरू करूयात. इथं पहिल्यांदा आपण काय करतो, गिवन लिहितो. गिवन मध्ये काय आहे, ह्या मी बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम शिकवत असतानाच तुम्हाला सांगितलं होतं की दिलेलं जे स्टेटमेंट आणि डायग्राम त्याच्या सहाय्याने आपण गिवन लिहू शकतो. तर बायसेक्टर ऑफ अँगल, तर कोणत्या अँगलचा बायसेक्टर आहे, अँगल एसीबी चा बायसेक्टर आहे. हिअर इन ट्रायंगल ए सी बी बायसेक्टर ऑफ अँगल ACB divides or intersect here in triangle ACB, bisector of angle ACB intersect its opposite side in the point E, इन द पॉइंट ई. एवढंच आपल्याला या स्टेटमेंट मध्ये दिलेलं आहे, ते गिवन म्हणून आपण इथं लिहिलंय. आता आपल्याला प्रूव्ह काय करायचंय, टू प्रूव्ह आपलं टार्गेट तिकडे लिहिलेलं होतं आपण मगाशी, ए ई छेद ई बी, ए ई अपॉन ई बी इज इक्वल टू सी ए अपॉन सी बी, हे आपलं टार्गेट आहे. आता बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम आपण शिकत असताना त्याच्यामध्ये काही कन्स्ट्रक्शन आपण आपल्या कन्व्हिनियन्स साठी केल्या होत्या. तर याच्यात पण आपण काय करतोय, आपल्या कन्व्हिनियन्स साठी कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. इथे तुम्ही बघू शकता की आपली मेन डायग्राम कोणती आहे, की ट्रायंगल ए सी बी ओनली. पण आपण आपल्या कन्व्हिनियन्स साठी, आपल्या सोयीसाठी आपले कॉन्सेप्ट आणखीन जास्ती क्लिअर व्हावेत याकरिता आपण काय केलेलं आहे, की इथं ही बीडी पण दिसते, बीडी सेगमेंट दिसतोय आपल्याला, आणि हे सीडी पण दिसतंय. मग आता नेमकं काय, त्याला आपल्याला ते आपण जे कन्व्हिनियन्स साठी कन्स्ट्रक्शन केलंय ते आपण इथे लिहूयात. कन्स्ट्रक्शन, ड्रॉ लाईन पॅरलल टू रे सीई through point B
and extend AC so as to intersect it म्हणजे कोणाला, जी लाईन ड्रॉ केलेली आहे पॅरलल CA ला, त्या लाईनला, सो ॲज टू इंटरसेक्ट इट इन पॉइंट D. बघा आणखीन एकदा, ड्रॉ लाईन पॅरलल टू रे CE. ड्रॉ लाईन पॅरलल टू रे, ह्या रे CE ला पॅरलल आपण ही लाईन ड्रॉ केलेली आहे बी थ्रू पॉइंट बी पॉइंट मधून, आणि एक्सटेंड करायला सांगितलंय काय, ह्या AC ला एक्सटेंड म्हणजे वाढवायचं, एक्सटेंड AC सो ॲज टू इट इंटरसेक्ट इट, सो ॲज टू जेणेकरून हा AC इंटरसेक्ट करेल इट कुणाला, त्या लाईनला, जी लाईन आपण ह्या CE ला काय केलेली आहे, पॅरलल ड्रॉ केलेली आहे. कोणत्या पॉइंट मध्ये, इन पॉइंट D. हे झालं आपलं कन्स्ट्रक्शन. तर इथं आता पुढचा मुद्दा आहे जो थोडासा टफ वाटतो आपल्याला, तो आहे प्रूफ. तर इथं आपण बघू शकतो रे CE, इथं आपल्याकडे काय आहे, रे CE पॅरलल लाईन BD, रे CE पॅरलल लाईन BD, अँड हे दोन लाईन्स पॅरलल आहेत आणि त्यांना ट्रान्सव्हर्सल एक दिसते आपल्याला AD, ट्रान्सव्हर्सल AD अँड ट्रान्सव्हर्सल AD. आता इथे CE पॅरलल आहे BD ला आणि ट्रान्सव्हर्सल AD आहे. ट्रान्सव्हर्सल म्हणजे छेदिका, ट्रान्सव्हर्सल म्हणजे कोणत्याही दोन रेषांना छेदणारी छेदिका, कोणत्याही दोन रेषांना इंटरसेक्ट करणारी जी लाईन आपण ड्रॉ करतो त्या लाईनला आपण काय म्हणतो, ट्रान्सव्हर्सल. तर इथं ही AD जी ड्रॉ केलेली आहे ती रे CE ला पण आणि ह्या BD ला पण काय करते, इंटरसेक्ट करते. सो हिअर रे CE पॅरलल लाईन BD. तर आता इथं ट्रान्सव्हर्सल कोणती आहे, AD. तर इथं ट्रान्सव्हर्सल AD आहे आणि AD ट्रान्सव्हर्सल मुळे ह्या दोन्ही पॅरलल लाईन वरती आपल्याला काय दिसतंय की अँगल आहेत दोन करस्पॉन्डिंग, अँगल ACE, अँगल ACE कॉन्ग्रंट, अँगल ACE कॉन्ग्रंट अँगल CDB, कॉन्ग्रंट अँगल CDB. आणखीन तसंच त्याचप्रमाणे रे CE पॅरलल लाईन BD. आता इथं मी हे अँगल कॉन्ग्रंट आहे असं लिहिलं, पण त्याचं कारण काय, तर करस्पॉन्डिंग अँगल्स. करस्पॉन्डिंग अँगल्स. तर corresponding angles made by a transversal on two parallel lines are always congruent. ही इयत्ता 9वी मध्ये शिकलेली प्रॉपर्टी आहे. काय, करस्पॉन्डिंग अँगल्स मेड बाय अ ट्रान्सव्हर्सल म्हणजे ट्रान्सव्हर्सलने तयार केलेले जे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत कशावरती, दोन पॅरलल लाईन्स वरती. तर दोन पॅरलल लाईन्स वरती तयार केलेले करस्पॉन्डिंग अँगल कुणी ट्रान्सव्हर्सलनी ते काय असतात, कॉन्ग्रंट असतात. सो इथं त्याच प्रॉपर्टीचा आपण उपयोग केलाय. ही ट्रान्सव्हर्सल AD आहे, रे CE अँड लाईन BD, आणि या ट्रान्सव्हर्सल AD मुळे हे जे दोन अँगल करस्पॉन्डिंग तयार होत आहेत ते कॉन्ग्रंट आपण लिहिले तिथं. याला आपण स्टेटमेंट 1 देऊयात. आता रे CE पॅरलल लाईन BD अँड अगेन, पण आता इथे वेगळी ट्रान्सव्हर्सल आहे, आता दुसरी ट्रान्सव्हर्सल, अँड BC इज द ट्रान्सव्हर्सल, अँड BC लाईन BC इज द ट्रान्सव्हर्सल, अँड line BC is the transversal. Therefore इथं BC छेदिका घेतली आपण, तर त्यामुळे आता इथं ह्या BC मुळे कोणते दोन अँगल तयार होत आहेत, इथं अल्टरनेट अँगल तयार होताना दिसत आहेत. इथं मगाशी आपण बघितलं होतं की ACE
आणि CDB हे कॉन्ग्रंट करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रंट भेटले. पण आता ह्या BC मुळे ही BC ह्या CE आणि ह्या BD ला इंटरसेक्ट करणारी ही जी BC आहे त्याच्यामुळे इथं काय होतात आपल्याला, इथं ECB अँड CBD हे अल्टरनेट अँगल आपल्याला एकरूप मिळत आहेत, कॉन्ग्रंट मिळत आहेत. सो हिअर अँगल ECB कॉन्ग्रंट अँगल CBD इथं अल्टरनेट अँगल लिहूयात आपण. ह्याला स्टेटमेंट 2 देऊयात. आता अल्टरनेट अँगल का लिहिलं आपण, तर मगाशी जशी करस्पॉन्डिंग अँगलची प्रॉपर्टी होती त्याचप्रमाणे अल्टरनेट अँगलची पण एक प्रॉपर्टी आहे. तर कोणती प्रॉपर्टी आहे, द अल्टरनेट अँगल्स मेड बाय ट्रान्सव्हर्सल ऑन 2 पॅरलल लाईन्स आर ऑलवेज कॉन्ग्रंट. मगाशी मी काय म्हटलं होतं, करस्पॉन्डिंग अँगल्स मेड बाय ट्रान्सव्हर्सल ऑन 2 पॅरलल लाईन्स आर कॉन्ग्रंट. त्या करस्पॉन्डिंग अँगलच्या जागी फक्त मी शब्द कोणता ठेवलाय, अल्टरनेट अँगलचा. सो इथं अजून एकदा सांगतोय की द अल्टरनेट अँगल्स मेड बाय ट्रान्सव्हर्सल ऑन 2 पॅरलल लाईन्स आर ऑलवेज कॉन्ग्रंट. सो इथं हे 2 अल्टरनेट अँगल आपल्याला भेटलेले आहेत आणि त्या प्रॉपर्टीमुळे काय मिळतात आपल्याला, कॉन्ग्रंट मिळतात. मग आता ACE कॉन्ग्रंट CDB आणि ECB कॉन्ग्रंट अँगल CBD. पण आपण ह्या ACE आणि ECB कडे बघितलं तर काय लक्षात येतं, हे बघा ACE आणि ECB हे दोन्ही अँगल ऑलरेडी आपल्याला कॉन्ग्रंट दिलेले आहेत का, तर हे अँगल कुणामुळे तयार झालेत, हे अँगल तयार झालेत ह्या CE रे म्हणजे रे CE या बायसेक्टरमुळे. आणि हा बायसेक्टर कुणाचा आहे, अँगल ACBचा. अँगल ACBचा हा रे CE बायसेक्टर आहे आणि ह्या रे CE मुळे हे दोन जे अँगल आहेत ACE आणि ECB हे आपल्याला ऑब्व्हियसली कॉन्ग्रंटच मिळणार आहेत. सो आपण इथं आता पुढचं स्टेटमेंट तेच लिहायचंय की बट अँगल ACE कॉन्ग्रंट अँगल ECB ह्याला आपण इथं लिहू शकतो गिव्हन दिलेले आणि ह्याला स्टेटमेंट नंबर 3. तर फ्रॉम 1 to 3 आपल्याला काय दिसतंय, स्टेटमेंट 1 2 मध्ये ACE ECB 3 मध्ये कॉन्ग्रंट भेटलं. सो फ्रॉम 1 to 3 फ्रॉम 1 2 and 3 तर हे LHS आपल्याला काय भेटलंय, LHS म्हणजे लेफ्ट हँड साइड. सो लेफ्ट हँड साइड आपल्याला 1 आणि 2 मध्ये 3 स्टेटमेंट मध्ये थर्ड स्टेटमेंट मध्ये काय भेटली आपल्याला, कॉन्ग्रंट भेटली. त्यामुळे आपण ह्या समोरची जी RHS आहे त्यांना पण कॉन्ग्रंट लिहू शकतो इथं 1 2 3 वरून. सो तेच लिहायचं इथं. देअरफॉर अँगल CDB कॉन्ग्रंट अँगल CBD, अँगल CDB कॉन्ग्रंट अँगल CBD. हे कोणते, हे 2 अँगल कुठले, तर हे दोन्ही अँगल या ट्रायंगलचे आहेत. मी जे क्रॉस करून तुम्हाला डिनोट केले त्या ट्रायंगलचे दोन्ही अँगल आहेत. तर अँगल CBD आणि अँगल CDB. इथं आपण लिहू शकतो इन ट्रायंगल CDB साइड CD कॉन्ग्रंट साइड CB. रिझन काय लिहू शकतो आपण इथं, साइड्स अपोजिट टू कॉन्ग्रंट अँगल, साइड्स अपोजिट टू कॉन्ग्रंट अँगल्स. आता इथं याला आपण स्टेटमेंट नंबर 4 देऊयात. आता इथं जर ट्रायंगल ADB कडे जर पाहिलं, ट्रायंगल ADB कडे जर पाहिलं तर ह्या ट्रायंगल ADB मध्ये हे CE लाईन आपल्याला काय दिसते, DB ला पॅरलल दिसते. ट्रायंगल ADB मध्ये ही CE लाईन ह्या DB साइडला काय दिसते, पॅरलल दिसते. मग आपण इथं
काय करू शकतो, अर्थातच आपण इथं काय अप्लाय करू शकतो, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. आणि म्हणूनच ही जी प्रॉपर्टी आहे, हा जो थेरम आहे, हे काय करोलरी आहे, उपप्रमेय आहे. कशाचा? बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमचा. सो इथं आपण तीच प्रॉपर्टी आहे. नाउ इन ट्रँगल ADB line CE parallel side DB, therefore by basic proportionality theorem we can write, आपण कोणत्या सेगमेंटचा रेशो लिहू शकतो, AC अपॉन CD. पहिल्यांदा इकडला AE अपॉन EB लिहूयात आपण इथं. AE अपॉन EB इज इक्वल टू AC अपॉन CD. AC अपॉन CD. But CD is equal to what? In statement 4, CD is equal to CB. Therefore, AE upon EB is equal to AC upon CB. Therefore, AE upon EB is equal to CA upon CB. Hence proved. तर अशा प्रकारे हे अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी जी आहे ते आपण सिद्ध करू शकतो, प्रूव्ह करू शकतो. आय होप, आशा करतोय की तुम्हाला नक्कीच ही प्रॉपर्टी समजली असेल. बाळांनो, आता तुम्हाला इथं समोर 3 प्रॉब्लेम्स लिहिलेले दिसत असतील. ते तिन्ही प्रॉब्लेम अँगल बायसेक्टर प्रॉपर्टीवरती डिपेंड आहेत. तर पाहूयात पहिला प्रॉब्लेम अँगल बायसेक्टर प्रॉपर्टीचा उपयोग करून आपण कसा सोडवायचा. So here in triangle PQR, ray RES bisects angle PRQ, that is angle R. बायसेक्टर ऑलरेडी आहे म्हणून सांगितले आणि काही सेगमेंटची साइडची आपल्याला इथं काय दिलेली आहे, तिथं मेजरमेंट दिलेली आहे, PRचं, RQचं, PS आणि आपल्याला फाइंड करायला सांगितलंय, शोधायला सांगितलंय कोणतं, SQ. सो हियर जी इन्फॉर्मेशन दिली ती आधी आपण लिहून घेऊयात. इन triangle PRQ, ray RES is bisector of angle R and PR is equal to 15, RQ is equal to 20, PS is equal to 12 and SQ इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. आता डायरेक्टली इथे अँगल बायसेक्टर दिलेलं आहे, त्यामुळे आपण डायरेक्टली लिहू शकतो काय की अँगल बाय दी अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी और प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर, बाय प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर, बाय दी प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर. इथं अँगल बायसेक्टरची प्रॉपर्टी काय आहे की हा जो रे आहे, हा रे त्या अँगलच्या, हा जो बायसेक्टर आहे तो अँगलचा बायसेक्टर आहे. कोणत्या अँगलचा? ह्या आर अँगलचा. तर आर च्या समोरची साइड कोणती आहे? PQ. तर हा बायसेक्टर त्या अँगलच्या समोरच्या साइडला ह्या उरलेल्या 2 साइडच्या रेशो मध्ये विभागतो, किंवा आपण इंग्लिश मध्ये त्याला काय म्हणतो, डिवाइड करतो. काय करतो? तो डिवाइड करतो. हा अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी काय म्हणते नेमकं, तर इथं हा जो रे RES आहे हा अँगल R चा काय बायसेक्टर आहे आणि हा बायसेक्टर त्या अँगलच्या समोरच्या साइडला उरलेल्या 2 साइडच्या रेशो मध्ये डिवाइड करतोय. मग आपण तेच इथे लिहायचंय, PS अपॉन SQ is equal to RP upon RQ. RP upon RQ. Therefore, here PS upon SQ, RP ला आपण लिहूयात PR
आणि आर क्यू ला लिहूयात आपण, आर क्यू ला आर क्यूच राहू द्या, ठीक आहे. तर इथं देअरफॉर मेजरमेंट ठेवा, पीएस किती आहे 12, एस क्यू काढायचं आहे, एस पी आर किती आहे 15 आणि आर क्यू किती आहे 20. सी हिअर 15 इथं आर एच एस ला काय आहे, राईट हँड साइडला कसं आहे डिवाइड, सॉरी 20 जे आहे 15 ला डिवायडेड बाय आहे. सो त्याला आपण काय करूयात, LHS कडे 12 कडे आणूयात, 12 मल्टिप्लाइड बाय 20 होईल ते, कारण इकडे डिवायडेड बाय होता RHS ला, आणि हे SQ जे आहे ते LHS ला डिवायडेड बाय आहे, RHS ला गेले की ते 15 ला मल्टिप्लाइड बाय होईल, 15 मल्टिप्लाइड बाय SQ. आता ही RHS आपण LHS ला लिहू, LHS RHS ला लिहूयात. तर 15 मल्टिप्लाइड बाय SQ इज इक्वल टू 12 मल्टिप्लाइड बाय 20. Therefore, directly SQ is equal to 12 multiplied by 20 upon 15. का बरं, तर 15 इथं SQ ला LHS कडे काय होतं मल्टिप्लाइड बाय, ते डायरेक्टली इकडे होल मल्टिप्लिकेशनला काय होईल डिवायडेड बाय होईल. सो 15, 3 5 जा 15, 3 4 जा 12, then 5 1 जा 5, 5 4 जा 20. So here what we have got, SQ is equal to 4 multiplied by 4, 4 multiplied by 4, SQ is equal to 16. So measurement of SQ will be 16. This is our final answer. This is our final answer. आता बोलूयात या प्रॉब्लेम कडे. इथं फिगर दिलेले आहेत 2 आणि ह्या डायग्राम दिलेले आहेत, आणि ह्या डायग्राम वरून आपल्याला सांगायचंय, फिगर्स वरून सांगायचंय, काय सांगायचंय की रे PM हा अँगल QPR चा बायसेक्टर आहे की नाहीये, उलट विचारलंय. तर आपल्याला माहितीये की रे जर त्या अँगलचा बायसेक्टर असेल तर तो रे त्या अँगलच्या समोरच्या साईडला त्याच्या उरलेल्या 2 साईडच्या रेशो मध्ये डिवाइड करतो, हे आपल्याला माहितीये. तर आधी आपण ते दाखवूयात, बघूयात, चेक करूयात. जर तो रे त्या अँगलच्या अपोजिट साईडला, हा जो रे आहे ह्या अँगलच्या अपोजिट साईडला ह्या उरलेल्या 2 साईडच्या रेशो मध्ये डिवाइड करत असेल, ते प्रूव्ह होत असेल, तर आपण डायरेक्टली सांगू शकतो की हा रे PM ह्या अँगल QPR चा काय आहे बायसेक्टर आहे. सो त्याच पद्धतीला आपण फॉलो करून सुरू करूयात. सो हिअर फर्स्ट ऑफ ऑल वी विल टेक QM upon MR. QM upon MR is equal to 3.5 upon 1.5. What will come here? Here 5 3s are 15 and 5 7s are 35. So 0.5 च्या टेबल जर आपण कॅल्क्युलेट केलं तर 7/3 इथं आपल्याला मिळतं. सो आपल्याला पहिला रेशो काय मिळाला QM upon MR 7/3, आणि इथं QP ह्याला आपण काय करूया, QM upon MR इज इक्वल टू 7/3 स्टेटमेंट 1 लिहूयात. आणि त्याचप्रमाणे इथं QP upon PR ऑलरेडी आपल्याला दिसतंय 7/3 हे 2. सो फ्रॉम 1 and 2, फ्रॉम 1 and 2 QM upon MR इज इक्वल टू QP upon PR. तर इथं धडधडीत दिसतंय आपल्याला काय की हा रे PM ह्या अँगल P च्या अपोजिट साईडला ह्या उरलेल्या 2 साईडच्या रेशो मध्ये डिवाइड करतोय. त्यामुळे देअरफॉर बाय प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर, बाय प्रॉपर्टी of angle bisector, we can say that ray PM is bisector of angle QPR. Ray PM is bisector of angle QPR. एका फिगर मध्ये तर आपल्याला भेटलाय. आता दुसऱ्या फिगर मध्ये चेक करूयात. इथं
पहिला रेशो घेऊयात. लेट अस टेक Rm upon MQ. Rm upon MQ is equal to 6 upon 8. So 2 ने डिवाइड होता है. 2 3 जा 6, 2 4 जा 8, 3 upon 4 आलं. So therefore Rm upon MQ is equal to 3 upon 4. याला स्टेटमेंट 1 लिहूयात. आणि इथं दुसरा रेशो Rp upon PQ. Rp upon PQ is equal to 7 upon 10. याला डिवाइड होत नाहीये. याला स्टेटमेंट 2 देऊयात. फ्रॉम क्लिअरली वी कॅन सी दॅट फ्रॉम 1 and 2 Rm upon MQ is not equal to Rp upon PQ. Therefore here it is not satisfying the अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी. कंडिशन ऑफ अँगल बायसेक्टर प्रॉपर्टीला हे सॅटिस्फाय करत नाहीये, समाधान करत नाहीये. त्यामुळे आपण सांगू शकतो की हा रे पीएम इज नॉट द बायसेक्टर ऑफ अँगल QPR. तर अशा प्रकारे अँगल बायसेक्टर प्रॉपर्टीचा वापर करून आपण प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करू शकतो. आय होप असं वाटतंय की तुम्हाला प्रॉब्लेम समजले असतीलच, आशा करतोय. आता आपण आणखीन एक शेवटचा प्रॉब्लेम या कॉन्सेप्टवरचा समजून घेऊयात. इथं दिलेलं आहे की इन ट्रँगल एबीसी सेगमेंट बीडी बायसेक्ट अँगल एबीसी. सेगमेंट बीडी हा अँगल एबीसी ला काय करतोय, बायसेक्ट करतोय. आणि काही मेजरमेंट दिलेले आहेत. इफ AB इज इक्वल टू एक्स, BC इज इक्वल टू एक्स प्लस 5, AD इज इक्वल टू एक्स मायनस 2 अँड DC इज इक्वल टू एक्स प्लस 2. तर फाइंड आउट करायची आहे एक्स ची व्हॅल्यू. तर इथं जी इन्फॉर्मेशन दिलेली ती पहिल्यांदा लिहूयात. इन ट्रँगल ABC सेगमेंट BD बायसेक्ट्स अँगल ABC. सेगमेंट BD बायसेक्ट्स अँगल ABC. आणि काय काय दिलेलं आहे, अँड AB इज इक्वल टू एक्स, BC इज इक्वल टू एक्स प्लस 5, AD इज इक्वल टू एक्स मायनस 2 अँड DC इज इक्वल टू एक्स प्लस 2 हे दिलेलं आहे. देअरफॉर बाय अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी किंवा प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर, अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी, we can write AD upon DC. AD upon DC is equal to AB upon BC. AB upon BC. हे जे मेजरमेंट दिलेले ते आपण इथे पुटअप करूयात. AD किती आहे, एक्स मायनस 2 अपॉन DC किती आहे, एक्स प्लस 2 इज इक्वल टू AB किती आहे, एक्स अँड BC किती आहे, एक्स प्लस 5. देअरफॉर आता इथे एक्स प्लस 5 जे आहे ते RHS ला एक्स ला डिवायडेड बाय आहे. त्याला आपण काय करूयात, LHS कडे आणूयात लेफ्ट हँड साइड कडे आणि एक्स मायनस 2 ला मल्टिप्लाइड बाय लिहूयात. इथे एक्स मायनस 2 ब्रॅकेट मल्टिप्लाइड बाय हा एक्स प्लस 5. त्याचप्रमाणे हे एक्स प्लस 2 जे आहे LHS ला म्हणजेच लेफ्ट हँड साइडला डिवायडेड बाय आहे. ह्या एक्स मायनस 2 ला हे एक्स प्लस 2 कसं आहे, डिवायडेड बाय आहे. त्याला आपण राईट हँड साइडला पाठवूयात आणि एक्स ला मल्टिप्लाइड बाय करूयात. इथं एक्स मल्टिप्लाइड बाय एक्स प्लस 2. हियर एक्स मायनस 2 एक्स प्लस 5 इज इक्वल टू एक्स इंटू एक्स प्लस 2. सो हियर आपण कसं मल्टिप्लिकेशन करतोय ब्रॅकेटचं, पहिल्यांदा एक्स ने ह्या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करतो एक्स प्लस 5, हे मायनस 2 लिहितो आणि या मायनस 2 ने पण या
पूर्ण होल ब्रॅकेटला काय करतो मल्टिप्लाय करतो x प्लस 5 इज इक्वल टू x ने ह्या x ला मल्टिप्लाय केले x इंटू x x स्क्वेअर प्लस 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 x इंटू 2 2x हियर देअरफॉर x ने ह्या x ला मल्टिप्लाय केले x स्क्वेअर प्लस 5x x इंटू 5 5x मायनस प्लस मायनस 2 इंटू x 2x मायनस प्लस मायनस 2 into 5 10 2 5 is 10 here x square plus 2x now हे x square इकडे LHS ला पण पॉझिटिव्ह आहे प्लस आहे आणि इकडे RHS ला पण पॉझिटिव्ह आहे त्यामुळे हे दोन्ही आपण इथे कॅन्सल करू शकतो नाउ हियर 5x minus 2x इथं राहतं 5x minus 2x राहतं इथं 3x minus 10 is equal to 2x therefore 3x ह्या 2x ला आपण इकडे घेऊन येऊयात RHS कडून LHS कडे आणलं तर हे प्लसचं होतं मायनस आणि हे मायनस 10 LHS कडून RHS कडे पाठवलं तर मायनसचं होतं इथं प्लस देअरफॉर 3x minus 2x इथं राहतं फक्त x 1x म्हणजेच x इज इक्वल टू 10 तर आपली x ची व्हॅल्यू आपल्याला भेटलेली 10 हे आपलं फायनल आन्सर अशा प्रकारे आपण अँगल बायसेक्टर प्रॉपर्टीचा वापर करून असे प्रॉब्लेम्स इझिली सोडवू शकतो आशा करतोय की तुम्हाला हे सर्व प्रॉब्लेम समजत असतील आपल्या या व्हिडिओचा तुम्हाला फायदा होतोय असं वाटत असेल तर नक्कीच आपल्या या व्हिडिओजला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब पण करा धन्यवाद भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये याच्या पुढचा कॉन्सेप्ट घेऊन मी येणार आहे टिल देन बाय बाय टेक केअर